रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात भेट देणार, आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचं बौद्धिक घेणार. मात्र अजितदादांचे आमदार रेशीम बागेत जाणार नाही, सूत्रांची माहिती. हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात, तर सरकारचीही जय्यत तयारी. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात सकारात्मक बैठक, महायुती म्हणून लढण्यावर शिक्कामोर्तब. मुंबईत भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम. पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती. महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती. मुंबई विधानभवन राड्याचा अहवाल आज सभागृहात सादर होण्याची शक्यता. आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा. दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लातूरमध्ये राहत्या घरी झालं निधन. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानात अनावरण. सागरा प्राण तळमळला, गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा. ऊस वाहून नेणारे 2 ट्रॅक्टर पुलावर येताच पूल कोसळला. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. घटनेत 1 जण गंभीर जखमी. गांधी कुटुंब हा भ्रष्टाचाराचा महामेरू. अवघ्या 50 लाखात 2000 कोटींची संपत्ती अडपली. भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा लोकसभेत घणाघात. तटकरेंचे व्हिडिओ समोर आले तर तोंड दाखवणं कठीण होईल. आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा. काय होतास तू, काय झालास तू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं. अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये, अमित शहांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे मैदानात. नाराज मुनगंटीवारांचा बॉम्ब हल्ला सुरूच. केवळ हुरडा खाऊन परतायला अर्थ नाही. महामंडळांना निधी मिळत नसल्यानं मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे.